फक्त ऋणनिर्देश याच्यासाठी व्यक्त करेल की दरवर्षी आम्हाला एक वर्षभराचं जे रुटीन असतं त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची जसं आम्ही शारीरिक बौद्धिक त्यांना ज्ञान देतो तसंच त्या मुलांची शारीरिक क्षमता किंवा त्यांचे काय आरोग्य आहे कशा पद्धतीचे यासाठी दरवर्षी आरोग्य तपासणी आम्ही शाळेमध्ये करतो. त्याच्यासाठी आम्हाला खूप इकडे तिकडे शोधाशोध करावी लागते. कुठली टीम कमीत कमी याच्यात आमच्या मुलांची तपासणी करून देईल का, कारण आज कसं की डॉक्टर लोक सुद्धा बिझी आहेत आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिक किंवा त्यांचे स्वतःचे कामं सोडून ते इतक्या मोठ्या संख्येने मुलांची तपासणी करायची तर त्यांना पूर्ण दिवस देणं हे गरजेचं असते. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य भारती ही एक सेवाभावी संस्था होती, सामाजिक संस्था होती. त्यांच्या माध्यमातून आम्ही एका छोट्याशा निःशुल्क मानधनाने आम्ही त्यांच्याकडनं मेडिकल चेकअप विद्यार्थ्यांचं करून घेत होतो. तेव्हा 15 ते 20 लोक ते यायचे. त्याच्यानंतर ऑरियस हॉस्पिटलला माझे काही वैयक्तिक संबंध असल्यामुळे मी त्या लोकांना सुद्धा बोलवलेलं होतं. पण नेहमी आपण संबंध असल्यामुळे त्यांची मदत मागणं हे सुद्धा योग्य नाही, कारण ते सुद्धा सगळे बिझी लोक असतात. मागच्या वर्षी माझ्याच परिचयाचे एक डॉक्टर होते, त्यांच्या माध्यमातून मी शालिनीताई वेगळे हॉस्पिटलमधले टीम बोलवली होती. ते सुद्धा म्हणजे ते म्हणाले आम्ही मोठ्या मोठ्या शाळांमध्ये पण पैसे घेतो मेडिकल चेकअपचे. मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मुलं फार म्हणजे एकदम गरीब घरातले आहेत, त्याच्यामुळे मग त्यांनी एक तो त्यांच्या याच्यातला पण म्हणा की एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी त्याच्या अंतर्गत आमच्या मुलांची तपासणी केली. पण आज देव पावल्यासारखं सर काल परवा आले, मॅडम आल्या आणि म्हणे की वैद्यकीय तपासणी आहे. मला फार आनंद झाला, कारण मला तो उपक्रम यावर्षीचा मला घ्यायचाच होता. आणि त्यांनी सांगितलं की आता काही काळजी करायचं नाही, दरवर्षी शासनाकडून आम्ही येणार आहोत. तुमचे खूप खूप आभार गवळीकर आणि मॅडम सुद्धा आल्या होत्या, आकाशे मॅडम. तुम्ही मुलांची जी प्राथमिक तपासणी होणं हे गरजेचं आहे. बाकी ज्यांना काही अजून आजार असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यांना त्याच्या पॅरेंट्सपर्यंत आम्ही तो मेसेज कन्वे करू, कारण पुढची तपासणी ते तुमच्या हाती नसेलच. पुढे जाऊन आपल्याला जी काही त्यांना गरज लागणार आहे पण तरी मॅडम तुम्हाला आश्वासन दिलं की मॅडम कोणाला काही त्रास असेल मुलांना तर तुम्ही NMCच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाठवा. मोठे मोठे ऑपरेशन सुद्धा आमच्या इथे होतात. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आमच्या मुलं गरजू आहेत त्यांच्यासाठी. तर आम्हाला तुमच्या माध्यमातून काही करता आलं तर नक्कीच आम्ही करू. तुम्ही या ठिकाणी आलात आणि माझ्या या मुलांची 5वी ते 10वी तर म्हटलं 1ली ते 4थी पण घ्यावं. माझे लहान लहान ते पण मुलं आहेत. पण मला चेक केलं त्याच्यामध्ये ते दुसऱ्या ग्रुपमध्ये तर कारण ते 11वी-12वीला सोडून द्या, ते मोठे मोठे असतात, त्यांना खूप गरज नसते आणि त्यांना लाज पण वाटते अशी आरोग्य तपासणी करून करायची. पण लहान लहान मुलं, कारण आमच्या काळामध्ये आम्हाला आठवते असंच म्हटलं कुठे डाग दिसलं की शाळेत यायचे कुठली रोग तपासणी, त्याच्यानंतर कुठलं देवीची लस, अजून पोलिओ डोस. आमच्या शाळेमध्ये पण जेव्हा शाळेत शिकत होतो आता फार कमी झालंय त्याचं, कारण बरेचशा आजारांचं निर्मूलन पण झालं. तर त्याच्यामुळे तुम्ही दरवर्षी या, तुमचं माझ्या शाळेत नक्कीच स्वागत राहील. तर बोलताना म्हणाले मॅडम तुम्ही खूप कॉपरेट करताय, बाकी शाळेमध्ये कॉपरेट करत नाही. ही माझी गरज आहे, तुमची गरज आहे. तुम्हाला शासनाने हे काम दिलेलं आहे, टार्गेट दिलं आहे 60,000 विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचं. पण आमचे इतक्या मोठ्या प्रमाणात नसतील तर या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तुमच्या माध्यमातून होते, हे आमचं सुद्धा ते तुम्ही फायदा आहे. त्याच्यामुळे तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानते. आणि पुढे जो राहिलेला आहे 1 ते 1.5 वाजता कार्यक्रम सुरू झाला. सरांना मी ते म्हटलं नाराज झाले. सर म्हटलं तुम्ही तयारी केली आहे, तुम्ही आता म्हटलं नाही म्हटलं असं नका करू, तुम्ही उशीर आले तरी चालेल. पण सरांनी ऐकलं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आमचं. कारण काय मुलांची मानसिकता शिक्षकांची मानसिकता बनलेली असते, त्यांना भेटेल आज शिकवायचं नाही. आज पेपर झाला मुलांचा, आज मेडिकल चेकअप आहे, मग मुलांना वाटेल अभ्यास नाही करायचा, मॅडमला वाटेल शिकवायचं नाही, सरांनाही वाटेल. तर ती मानसिकता असते. पण छान झालं.